एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल. तू फक्त टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकीट चोरीत असशील, कोणाच्या बकीटाच्या दोऱ्या चोरीत असशील. इतकाच चोर आहेस तू. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी हाणला. किती गुंड असेल तो. लक्ष्मी इतकी चंचल कोणीत नाही, गर्व धरायचाच नाही हिचा. ही कव्हा येईल आणि कव्हा जाईल सांगताच येत नाही. आमच्या इथलं शनिवारी बाजाराला आलं एक जण, 30 किलो खसखस घेतली. खसखस कळत 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली, पण आपल्याकडं बापाचे पैसे चालेत म्हणू द्या 50 किलो घेतली. करंजाला तिळ, त्या अनारशाला तिळ लावायला आणि कशाची खसखस घेतात तिला महाग असती म्हणून. इथं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा उगच आपलं नुसतं आव्हानायचं घरात 12 तिळ फिरतू सोंगतलंय. मोकार टेकन चौकीत लुगडं एक. खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळत असते, पण तुम्हाला नाही. पुन्हा सांगायलो वारंवार हे आम्हाला. काय सांगू लागलो. गुंड खसखस गुंड 30 किलो घेतली. आणि शनिवारी पहाटच आलं दुकान, ते उदबत्ती लावू लागलं. खसखस द्या, लगेच पैसे. त्यानं उदबत्ती ठेवून दिली. व्यापारी लोक जरा मग पद्धतशीर असते, तर मस्त असते. हो, तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा. हा, त्याची 13 कोटीची दुकाने सुंबळ्या चालला उजडायला तोटा मागायला. वजनातच बोलत येतं आपले लोक, वजनातच. त्याच्यामुळेच यायचे वजन का हॉबी पंक्चर. 30 किलो खसखस. बर 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 बर. टाक रे टाक, गाडीत टाक. आता हा माल होतं ते, त्याचं कामच आहे. त्यानं ती गाडीत खसखशीचं पोतं टाकलं. मालक, शनिवार दिवस आहे, बवणीचं आहे, आमचे 4 आणे देऊन टाका. तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून. पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला. काय काय माणसं लय शहाणी हो. 7 दिवस मजुराकडून काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे, ते आताच शिवला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते मायात चपला घालून गेले. तुला बी फिरायला कापावा आणि तू ह्या दादाला बी सटवायला कापावा. 7 दिवस काम करून घेतीन. दादा मधात बसलेला असला तरी म्हणती शिवला गेले. हो, काय काय लोयच आगाव हो. मी पहिलं काम करीत होतो महाराज, त्याच्यामुळं माहिती आहे मला. हे आता मग बरं झालंय. हो, आता बी काय नाही इतकं बरं. मी भिकारीचे, फक्त स्टँडर्ड भिकारी आहे. रोज 75% बाहेर खातून, याच्यात इतकं काय मोठाडपण आहे. विढाला विढाला पैसे तर दिलेत नाही आम्हाला, पण खालीवरी बोललो. महाराज घरी धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट कवा कळतं माहिती आहे का. नाना जेव्हा पायात घुसतं का, बम पाय फोगला, डॉक्टरनं कापायचे 27,000 घेतले. आणि बायको म्हणली मा त्या सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले. मग इतकं कसं कसपट. मला वाटू लागलं रे, पण ते त्यांना पाय सुजीला. एक कसपट लय आगाव असते मग कोणाला समजत नाही का असे. या बा या काही याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला. आता यायचे पोरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर येतं. दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो. जरा हिशाबात जीवा ठेवल्या पाहिजे. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे, नाही बोललं पाहिजे काही बी. हमालाल बोललं सीताराम बाबा, ते हमाल होतं, त्यानं काय नाही केलं, फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोत्याला. हो ना देवलेकर बाप्पा, नुसतं दाभण टोचलं, दाभण टोचलं. आणि बैलगाडी गिरगावला आली. गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं ते पोतं टाक मधात. तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं. 30 किलो आणली. ते म्हणलं मालक कटाचे. गिरगावपासून शेलू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्या लावल्या. पोत्यात एक दाना नाही, रस्त्यानं दिसलीच नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. बापू कवा जातीन कवा येती मेळ लागत नाही. रंकाचा रावण रावाचे लंक, लय जणायला फुकून दिलं, लय जणायचं भलं केलंय. तिच्या नाही विरोधात जायचं. तिचंच तर नाव लक्ष्मी आहे. काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं पाहिजे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. मला बोलत होतं चांगलं ते. 3 जिल्ह्यात गाजला, पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला. ते म्हणला महाराज
3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही, पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची. म्हणलं बघ ना उका ते बसणं काय ताण घेतो. आता 3 जिल्ह्यात गाजलात ना बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो. नाही नाही म्हणलं त्याची दाखवायचीच. ऐकच ना गेलं तिथं गेल्यावर 2-4 शिपरुटा असते. जरा जोरा पैसे असले की भंगीरे कोणाच्या मागे शेपटी आली. ते चांगल्याचे बुट उचला, हराम खोरायच्या चपला कशाला उचली तर. विढाला विढाला विढाला. सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणत नाही, आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही. या त्याकडे लई पैसे आहेत. एक जण म्हणला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि काय कामाच्या बापाचे पित्र घालीत नाहीस. कावळा उठिला नाही सोरी जाऊन तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या. कोणाला मोठं म्हणायचं नाही. काय काय लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय, कशाला मोठं म्हणायचं त्याला. तुम्हाला एक माहिती आहे का सीताराम बाबा, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही. झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढत नाहीत. मोठाले झाडं बारकाल्याला मोठंच होत येत नाही, आणि तरी या भडव्याला तुम्ही मोठं म्हणता. अद्याप नाही कोणालाही मोठं म्हणायचं नाही, कोणाला मोठं म्हणायचं नाही, आणि कोणाला तुच्छही लेखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का. गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या, चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली, म्हणजे बाई तुम्ही काऊन बसल्यात. पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या. येड्या आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा. तिचं नाव चिमणी असती. गरुडाला भिवून आपलं उडणं बंद करायचं का नाही. कोणाची निंदा करायची नाही, आवाज तो कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. हे भंगीरेची स्तुती करायची नाही आणि चेष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ल्या इतकं पाप देहुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावातली लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्यांच्या सानिध्यात कमी बसायचं. विठाला विठाला. हा सुदर्शन नावाचा विद्याधर इथपर्यंत आलतो ना. अति सुंदर अति सुंदर. लक्ष्मी किती चंचल आहे, देव किती गुंड आहे, इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द दिलाय. म्हणजे पुढं खुळा लंगडा असं म्हणत होते, आता तसं म्हणत नाहीत, आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं अरे दादा तू हसू नकोस, तो बिचारा वाकलेला आहे, त्याला देवानं तसा जन्म दिलाय तो का. अरे पण बघ ना म्हणलं. अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय, गोपीचंद पाय, गंध आहे, साधू आहे, वेदाची सूत्र, शास्त्राची सूत्र, पुराणाची सूत्र घोकत चाललाय, रामकृष्ण नामाचा टाव फोडतोय, एवढा मोठा वारकरी आहे, आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी, त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी. किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही हसतात. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार, आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काय काय नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक, इतका नालायक, जगात 1 नंबरचा सुंदर होता ना तो. आणि त्या महाराजाला हसू लागला. बरं हसला नाही, महाराजाला ढकलून दिलं. तर महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाहीत. त्या महाराजानं शाप द्याला असता तर याचा शनात बुक्का झाला असता. पण त्यांच्या लक्षात होतं आपण एवढ्या मोठ्या माणसानं याला शाप देणं, काय याला मोठं करायचं. अद्याप नकोय. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय. साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला सांगू का. पंढरपुरातल्या मालकाला म्हणला देवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का. आम्हा गांधी जन तरिता मेला नारायण, तरिता मेला नारायण, आम्हा गांधी जन तरिका मेला नारायण. आम्ही जना भ्यावे तरिका न लाजे देवे. देवाला
ही सुदर्शन सांगूनही ऐकत नव्हतं. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच चौथ्या जिल्ह्यात. तिथं गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले, म्हणले पैलवान कुठे 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 कुठे. गावातली एक बाई म्हणली ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली. 2-4 पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि मागं 7-8 पत्राचं, आणि त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी, गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या, हो असे मस्त कानात टापसं होते, 3 पीस नव्हतं, हो मस्त पुतळ्याची माळ होती, जोतं नव्हतं ते बैलाचं, असं मस्त जुन्या काळातली म्हातारी होती ना ती, हो अशी पद्धतशीर भाकरी करू लागली. आणि पहिलं ए आजी पैलवान तू नातू आहे का? अरे तुरच. ती म्हणली हो दादा माझ नात. कुठं आहे? गावाला पाणी द्यायला गेलाय. ते म्हणलं पैलवान आणि गव्हाला पाणी काय खातो? भाकरी आणि चटणी. ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्लेत, 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणे. ते म्हणली बदाम नाही, आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो. अशी म्हातारी होती ती. बर 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 कवा येईन? एकला लाईन जाती मग येतोय. बसले गाडीतच, गरमू लागलं ना, कौरक चालू ठेवते, जळण ना तेल. म्हातारीला दया आली, म्हणजे या रे पोते टाकलेत. बसले म्हातारीन गरम गरम एक भाकरी वाढली. बाबा कोणाला साधं समजू नये, एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाढली. आता ते पैलवान काजू खाणार आणि ते कोरडी भुरकी खातं का? ते म्हणलं बाई तेल आहे का? म्हातारीन 10 किलो कोरडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी. तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या. याच्यातच तेल आहे. काय बोलती म्हणे म्हातारी, याला घाण्यावर न्यावं लागते, आता आरड घ्यावं लागते. म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्यात, मला आरड घ्यायला टाईम नाही ना, आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत. आणि मग हे तेल पिळानं. म्हातारीचं 92 वर्ष वय होतं सीताराम बाबा. तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना, अशा पिळल्याबरोबर कळ 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 तेल पडलं. पैलवान जेवलं, बुट तिथंच इसरले, गाडीत बसलं. तिथंच बुट इसरले, गाडीत बसलं. म्हातारी म्हणली बुट राव दी माय, तू 92 वर्षाची, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढीन. येतो म्हणला माय, मी येतो 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 माय, येतो येतो. दसकाटाल कसपट समजायचं नाही. सांगितलं सुदर्शनाला नीट वाग रे, ऐकत न गेला. साधूनं साथ दिला नाही, देव कोपला. 4 जाग्यावर वाकलेल्या साधूला हसत होता. सुदर्शने सरप झाला बाबा, सर्प झाला. पर्याय विचारला, याच्यातून मुक्त कधी हो? पाहता श्रीमुख गोविंदाचे. वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते. सखे ग वृंदावनी जाऊ, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्व गोप गोपी आपाल वृद्ध होते. हा सर्प गेला तिथं आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गिळलं पायाकडनं. चाहूल लक्षात आली, मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंद राजाला या सर्पाने गिळलेले, अजगराने गिळलेले. गवळी धावले, काठ्या मारतात, मरत नाही. बलराम दादा आले तरी नाही. त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला नेऊन घातलं. त्याच्या पूर्वजांनी विचारलं, का रे तू एवढाच चूक केली, त्या चुकीमुळे तू सर्प झालता, एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला, हे दुःख गेलं आणि तुला सुख प्राप्त झालं, औषध कोणतं? पाहता श्रीमुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे. 10 मिनिटात एक पुरावा सांगून पूर्णविराम करतो. 1 वाजला, एवढा मोठा समाज जेवायचा आहे. समय जाणं आपला नियम आहे. तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला, असं नाही. एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत, आज त्यांना वारकरी म्हणत असतात. एवढं मोठं गाव. एक पुरावा सांगतो, रूपात किती ताकद. 222 मंत्रीपदजीच्या नवऱ्याला ती बाई किती वजनात असेल बाबा? किती वजनात? मी 6वीला 7वीला 4 ठणला गेलो तर ती फीस माफ करायची होती म्हणून एबीसी फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंचाची. तर ते घरी नव्हतं. मग शिकेट होऊन गेलं उपसरपंचाकडं.
तर मग ती फॉर्म गिम कागद गिगत परिस्थिती नाजूक होती तवाची. आताची इचकू नका आणि मागची इचकू नका, उगा नुसतं ऐकत राहा. मग मी ते फॉर्म घेऊन गेलो तर मी म्हणलं बाई थुत्र घेऊन चलत येत पहाटच, आणि 10 वाजता गेलो तो. आणि 10 वाजता पहाट असती का? हो, झोपा घेऊ देनत माय. हो, मतदान टाकलं तर काय नेतात का खातात का काय आम्हाला? उठलं की शिकेन, उठलं की सह्यान, उठलं की शिकेन, उठलं की सह्या. काय सुनिलं त्या बाईनं, आणि 2-3 शेळ्याच्या लेंड्या झाड लागली. हो ना, इतकी वाजनात. तर 222 मंत्रीपद जिच्या नवऱ्याला ती किती वाजनात असेल बाबा. तिचं नाव होतं शेची, आणि तिच्या इथे एक महाराज गेलं, ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचे संन्यासी मारुतीराय, आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. एक जण म्हणला मारुतीरायला 1 नंबर कसं काय द्यायला? सुंबळे आहेस का काय रे तू? म्हणलं तुला आकलीचा कांदा आहे का? मारुतीराय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का? मारुतीरायचे इंद्रिय आईला पण पाहता आले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा होता, म्हणून 1 नंबरचा संन्यासी. ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला 1 नंबरचा संन्यासी. आणि मारुतीराय नुसते 1 नंबरचे संन्यासी नाही, जगातला वारकरी बी 1 नंबरचा. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? काय पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कोणी काही निदान भाकरी तरी लोकांच्या खातोत का नाही? आपण नारळाच्या खालचं जाऊ द्या, पण भाकरी पण लोकांच्या खातोत का नाही? मारुतीराय इतके अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ले नाही. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, 4 मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, 4 मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. देवता वंदित होत्या. काम फुकट केलं बाबा. पाला खावोनी या वाहिले, पाला खावोनी या वाहिले बांधेला सेतू सिंधूवर, पाला खाऊन पर्वत वाहिले. ते मारुतीराय अधिकारी लोक होते महाराज. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आले, बाईनं आदर केला, आणि नारदाने विचारलं बाई खुशाले? बाई वजनात बोलली, माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात कोण नाही. आणि नारदाला कशाला बोलत? ते फकड साधून त्याला काय त्याला ते वजनात कशाला? त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही. त्याला माहीतच नाही नारद किती आगाव होतो. आगाव असतील ते लोक. काय गरज आहे का त्याला काय मागायचं का ठवाचं का काय? नारदानं सांगितलं बाई जरा हिशाबात बोल, तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचंय. सगळं मेकअप केलेलं इतळलं, 222 पद नवऱ्याच्या हातात, आणि ती बाई रवळगावला तूर कापायला याची. ती म्हणली नारदा हिशाबान बोला, मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन? म्हणले बाई 1.5 महिन्यात तो चट बॅलेन्स संपायले, वरी कवरक राहता येते. पुण्याची पावटी सवेची इंद्रपदाची, येऊ लागती माघारे बराशी खांदायला. खाली यावं लागतंय. एक जण 1.5 कोटीच्या गाडीत बँकेत गेलं, काळे कपडे घातलेले 2-3 फुगराट त्याच्या संघ दरुजे उघडायला. ते काळे गंडेन गिंडेन दोरे, हो भोने आईला सोड्याले हाल्यावानी संघ 1-2 माणसं असे काय केले ना दास तू असे डुकर संकट व्हायचा. उगा आपली टेकन चोंभाळ्या गप्पा आपल्या, ते दरुजा उघडणं तीन लोक असे बाजूला सरकले. पण मॅनेजर लई हुशार असते, ते त्याची गेंड्यापेक्षा कडक त्वचा असते. त्या नॅशनल बँकेचे अधिकारी लई निब्बर कातड्याचे असते. ते त्यानं वरी कुटवळा करून पण नाही पाहिलं. अंगठ्यान गिंगठ्यान बाजारी होते का कशा काय माहीत, पण असं वजनातच ते बँकेत घुसलं. पण ते मॅनेजरनं पाहिलंच नाही. तितक्यात एक म्हाताऱ्याला फोन आला नातवाचा, दादा हां तुमच्या नातीला आमच्या ताईला दवाखान्यात नेलंय, आणि डॉक्टर म्हणले 80,000 लागतात. जांभळी शर्ट टाकलेलं बनिलीच म्हातारं बसलो, आणि त्या बँकेत गेलो. म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर या 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 बाबा या. कॅशियरला सांगितलं जवळ उडजाल नेन तिथंच अंगुठा घे. 49,000 काढून दिले. हा कशावर आलात? नातू संग. रस्त्यानं गाडी उभी करू नका, हो कोणी हानीन वाचका.
मॅनेजरनं त्याला सांगितलं आणि 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याला विचारलंच नाही. मग हे तापलं ना, हे अशी भंगिरी लय ताप येते पटपट. हो लय ताप येत असते भंगी. जे काही कोणाच्या कामाचे नसतात का ते भले पत्र तापल्यावर तापत येत. चिमण्या बसत नाहीत आणि काहीच बसत नाही. लय नाद असतो त्याला. वाटोळीत काही उडत. हो काही बी काही नाही. तुम्ही चांगले पत्र दाबा ना. हो चांगल्या चांगल्या वळह्याच्या दाबलेल्या पूर्ण उडतात आहे का नाही. नाहीत वळ उपसत नाही. पण वाटोळी चांगल्या चांगल्याचा बाजारीच किती. हे म्हणला मॅनेजर साहेब ते म्हातारं त्याचे पाय ते म्हणजे दारे धरून आले ना. खांद्यावर खोऱ्याचा चिखूल लागलेला होता आणि मला बोलणं काय नाही म्हणले तुमचं काय काम आहे सांगा ना. म्हाताऱ्याला 49,000 दिले. हो त्याला धरणातले पैसे आलते आणि 20 वर्षापासून आमच्या बँकेत टाकले तर याचा सगट 27 कोटी आहेत त्याच्या इथं जमा. आमचे तुमच्या खात्याला पॅनल्टी लागून 0 झालंय खातं. तो 1.5 कोटीच्या गाडीत जरी आला सोमळ्या तर बँकेत तुला किंमत आहे का? का नाही. बँकेत किंमत खात्यावर पैसे आहेत त्याला आणि वरी किंमत कोणाला आहे ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला. बाई तो पुण्य संपणार 1.5 महिन्याला. तुला रवळगावला तूर कापायला जायचंय. किती घाम आला असेल पोरो आहे का नाही. लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. त्याला वाटलं बराच आम्हाला चोंबाळायला. नाही मला नाही ना तसा चोंबाळायचा. ज्याची माय शेतात काम करते त्यानं 90,000चा मोबाईल घ्यायचा नाही. लाज वाटलं पाहिजे. लाज 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 वाटली पाहिजे. लाज. ज्याचा बाप राब राब काम करतो त्याच्या एक लक्षात घ्या. शाळात जरी जात असाल तर रविवारी घंटाभर का होत नाही माईचा घाम पाहत जा. बापाचा घाम पाहत जा. म्हातारपणापासून चांगले जगतान. जे माईचा आणि बापाचा घाम पाहत नाही का सीताराम बाबा हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखे बोंबलतील. हा कोण्या दिवशी काय वाटूळ येईल सांगता येत नाही राजू. हो घरच्याची कदर करा. सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ते मायबाप आहेत. त्याच्यासारखं श्रेष्ठ दैवत जगात कुठलंच नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं. आनंद आखाड्याचा संन्यासी गावाकडे आला ना माय गेली. माय गेल्याच्या नंतर माईच्या अंत्यविधीला मशानभूमीत आईचं प्रेत पेटून दिलं सीताराम बाबा आणि आईच्या जळत्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या आणि तोंडातून आवाज निघला माय तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी जन्म झालाय ग. आता पुन्हा या गावातलं पाणी पिता येत नाही. जाता जाता दर्शन दिनं. जळत्या चितीतून हात हा बाहेर आला आणि पोराच्या हातात हात द्याला. हे जगातलं एक दैवत आहे ती फक्त माय. त्याच्यापेक्षा मोठं दैवत कुठलं नाही. नानाला माहिती आहे पाठीमागं मारुतीरायचं मंदिर आहे. गडबडीत लांब जायचं असेल टकले अण्णा तुम्हाला माहिती आहे कधी कधी मारुतीरायचं दर्शन चुकेल. पण माईला माय येतो म्हणलं नाही असा दिवसच उजाडा नाही. दिवसच उजाडा नाही. म्हणून 5,169 गावं एकदा गेलेले पाहिले. रवळगाव तर 27 वर्षापूर्वी पाहिले. 27 वर्षापूर्वी लिहिलेले इतके गाव फक्त माईच्या आणि बापाच्या आशीर्वादावर. जगात 1 नंबरचं सुंदर कट्ट होतं. त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकबालो दिग्बालो चारो वासो परमहंसां सर्वदेवता इष्टा भवजायतेना सर्व विद्यां कृतजन्या शास्त्र संपन्नाति जायते व्यालाक्ष भयस्थितानां कृतजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यालाक्ष श्रुतिशास्त्रेषु भयस्व भययनि कृतजनि संज्ञा व्यालाक्षानतिमि विद्विकामा वृष्णिर्भययति सुधि छंदाना काल छंद भय व्याप्तिरो मिमं कृतजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर. विश्वात 1 नंबरचा सुंदर. मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती आणि मदन नाव कधी पडलं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या. लक्ष्मीचा पहिला पुत्र त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात 1 नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी फुकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हाच राजस सकुमार मदनाचा पुतळा याच्या हजारो पटीनं सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसावं बाबा.
आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चालावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला विमानात बसवील. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला गिरीज घालायला लाईन देऊ. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही, देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघायच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी? 2:18 आपटू पंढरपुरातल्यानं हाणलंय. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला? त्याच्यासारखा गुंड